पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती. स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल. सत्यनारायण महापूजेला मंत्री भरतशेठ गोगावले यांची उपस्थिती. उमेदवारांना निवडणूक मार्गदर्शन. आंबेवाडी येथील श्री गणेश नगरमध्ये आयोजित श्री सत्यनारायण महापूजेच्या कार्यक्रमास राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी उपस्थित राहून पूजेचं दर्शन घेतलं. यावेळी आयोजकांच्या वतीने मंत्री गोगावले यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी जिल्हा परिषद गणातील तसेच पंचायत समिती गणातील उमेदवारांना मंत्री गोगावले यांनी मार्गदर्शन केले. तसेच धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं नागरिकांना आवाहन केले. विकासाभिमुख कामे, संघटन बळकटी तसेच जनतेशी थेट संपर्क वाढविण्यावर भर देत त्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना जोमानं काम करण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमादरम्यान हळदी कुंकू महिला मंडळ कमिटीच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय श्री राधाकृष्ण प्रसादिक भजनी मंडळ गौळवाडी रोहा यांच्या भजन सेवेमुळे वातावरण भक्तिमय झाले. भजन सादरीकरण बुवा श्री योगेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमास अध्यक्ष संतोष महाडिक, उपाध्यक्ष सुरेश जाधव, सेक्रेटरी अमोल साळुंके, संजय केशव जाधव तसेच शिवसेनेचे सुरेशदादा महाबले, महेंद्र वाचकावडे, संजीव कुरले, चंद्रकांत लोखंडे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा प्रमुख विजय बोरकर, उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव, विभाग प्रमुख उदय खामकर, शाखा प्रमुख मोरेश्वर जाधव, मंगेश सरपले, समीर शेठ महाबले, गणेशजी शिंदे, पहुर शाखा प्रमुख महेश शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य दयाराम पवार, अजय बाकाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ओकुपाचं दर्शन घडलं असून हा कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. स्वराज दर्शन, रोहा रायगड प्रतिनिधी अजय परदेशी. सार्वजनिक सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या सत्यनारायणाच्या नतमस्तक होतो. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. मराठी मनाचे मानवतेचे हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आपले नेते, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब. आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या शुभ आशीर्वादाने आज पहिल्याच वेळेला आम्हाला संधी मिळालेली आहे झेंडावंदनाची रायगड जिल्ह्याची. आणि ती करून आज पहिल्याच वेळेला तुमच्या इथे या दर्शनाला आलेलो आहे. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही देतो. आणि योगायोग होता की मी अलिबागला झेंडावंदनाला जायला तुमची आजची सालाबादप्रमाणे असणारी सत्यनारायण तो योग आला. दरवर्षी पूजा असते, पण दरवर्षी मला काही मान नव्हता ना झेंडावंदनाचा, तो हात मिळाला. म्हणजे असो, काही लोक नाराज झाले असतील, पण असो आता त्याला पर्याय नाही. म्हणजे 5 तारखेला होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक, या निवडणुकीला आपले 3 उमेदवार उभे केलेले आहेत. आमच्या महाबळेताई महाबळे आणि आमचे सरपळे, 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद. कोणी उमेदवार असले तरी धनुष्यबाण निशाणी आहे. कारण तिघांची निशाणी धनुष्यबाण. एका माणसाला एका विभागामध्ये 2 मतं देण्याचा अधिकार आहे. 1 जिल्हा परिषद, 1 पंचायत समिती. वरच्या गणात पण 1 जिल्हा परिषद, 1 पंचायत समिती. आमची महाबळेताई जिल्हा परिषदला उभी आहे. आमचे सुरेशरावजी पंचायत समितीला उभे आहेत. आणि आमचे सरपंच साहेब पंचायत समितीला आहे ना, सरपंचताई उभे आहेत ना, सरपंचताई या उभ्या आहेत. 2 महिला आहेत, 1 पुरुष. हे अनुभवी आहेत, माहितगार आहेत, जाणकार आहेत. सगळ्यांनी आपण हातात हात घालून काम करू. आणि जे लोकांचे विचार आहे की काही बदल हवा, तर तो बदल होण्याची वेळ आलेली आहे. आणि मला असं वाटतंय की सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया. समोरचे थोडे धास्तावले, अजून पण फोन करतायत, माणसं पाठवतायत, समजवण्याचा प्रयत्न करतायत, पण आता समजवण्याची वेळ संपून गेलेली आहे. आज सत्यनारायणाच्या समोर आपण बसलेलो आहोत. सगळ्यांना माझी विनंती आहे, प्रार्थना आहे
की मग आपल्या लोकांनी कधी पुढे जायचं आहे. आणि म्हणून करता एक चांगली संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करा. बाकी आम्ही सगळे मंडळी तुमच्या पाठीशी आहोत. 5 तारखेला कुठेही कोणी न जाता धनुष्यबाणाच्या समर्थ बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं अशी मी विनंती करतो आणि सत्यनारायणच्याकडे प्रार्थना करतो की आमचे सगळे उमेदवार भरघोस मतांनी निवडून यावं. आणि जी ही दरवर्षी गणेशनगरची पूजा आहे त्यामध्ये पुढच्या वेळेला आम्ही त्याच्यात सहभागी अजून देऊ काय लागला तर पण पूजा जोरदार करूया. तुम्हाला धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल.